दिवस आहे म्हणजे मी साहेब गाडीतून उतरलं म्हटलं की याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. तो आज हा गोड दिवस विजयवासियांसाठी आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांसाठी आलेला आहे. विजयचं नामांकन हे जागतिक वारसा स्थळामध्ये गेलेलं आहे. त्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो, त्यांचं योगदान यामध्ये खूप मोठं आहे. तर आज त्यांच्या भावना कशा आहे? नाही, खूप छान वाटतं आज इथे, कारण आपल्याकडे 12 जे किल्ले आपल्याकडचे महाराष्ट्रातले आणि एक जिंजी तमिळनाडूतला किल्ला असे 12 किल्ले आपण युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये गेलेले आहेत आणि त्याला मान्यता दिली गेली आहे. कालच मान्यता झाली त्याची. आणि आजचं आता या अनुषंगाने आपले पूर्ण 12 किल्ले हे सगळे जागतिक नकाशावर तर ते गेले आहेत. आता तर पर्यटकांना किंवा बाकीच्या अभ्यासकांना शिवाजी महाराजांनी काय परिस्थितीमध्ये लढाया केल्या किंवा कुठे कुठे त्यांनी किल्ले बांधले आणि कशी त्यांची रचना केली आहे याचा अभ्यास किंवा इतिहास कारणा माहिती मिळावी त्या अनुषंगाने आपण आता आपली जबाबदारी वाढली आहे की आपण हा किल्ले स्वच्छ ठेवणे, आलेल्या पर्यटकांना त्यांचं स्वागत करणे, त्यांचं आदरातिथ्य करणे या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं की हा वारसा जो आहे तो जगापर्यंत पोहोचेल आणि मग याचा लोकांना आपण फायदा होईल, आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.